अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील पलूस शहरामध्ये एक अजित यादव या नावाचा तरुण मुलगा 16 वर्षाचा हा भविष्यातील नीट आणि इतर परीक्षांना बसण्याकरता हा इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमी इथे शिक्षण घेत होता। अध्यक्ष महोदय, शिक्षण घेत असताना या महाराष्ट्रामध्ये जे 12वी नंतरचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी 12वी नंतर अनेक ठिकाणी अकॅडमीजमध्ये आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतलेले। त्या ऍडमिशनची त्या क्लासेसची सुद्धा भरमसाठ फी असते, परंतु तिथं ज्या पद्धतीने त्या मुलांना ठेवलं जातं, ज्या पद्धतीने तिथली परिस्थिती असते आणि जिथं एक दडपण त्यांच्यावर निर्माण केलं जातं, मग ते पालकांवरही असतं की आठवडा 20-20 दिवस त्या पालकांशी ते फोनवर बोलू शकत नाही आणि ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय तिथली व्यवस्था असते त्याच्यामुळे त्या मुलांवर एक दडपण येतं। अध्यक्ष महोदय, अजित यादव हा 16 वर्षाचा मुलगा, त्याचं दुर्दैवाने त्या अकॅडमीमध्ये राहत असताना मृत्यू झाला आणि अध्यक्ष महोदय मृत्यूची कारणं नेमकं काय ही लोकांना लक्षात येत नाही। ते पोलिसांचं म्हणणं असं ते सांगतात की सुसाईडची केस आहे, पण ते संपूर्ण जे काही ते घटना आहे ती अत्यंत संशयास्पद आहे आणि त्याचे आई वडील प्रचंड या प्रसंगात म्हणजे हादरून गेलेले, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं। अध्यक्ष महोदय, 16 वर्षाचा मुलगा आणि त्या श्रद्धा अकॅडमीमध्ये अशा अनेक काही घटना घडलेल्या आहेत मुलांच्या, असंही या ठिकाणी तिथं त्या शहरामध्ये चर्चा आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की तिथे पोलिसांनी या संपूर्ण प्रसंगाची घटनेची ही सखोल चौकशी केली पाहिजे। त्या पालकांनी पोलिसांची या ठिकाणी जेव्हा दाद मागितली तेव्हा उडवाउडीची उत्तरं देऊन तिथल्या स्थानिक लोकांनी या ठिकाणी त्या पालकांना अजूनही पुरेपूर माहिती दिलेली नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या अजित यादव जो माझ्या पलूस शहरातला एक तरुण मुलगा 16 वर्षाचा जो त्या कुटुंबाचं भविष्य होतं, ते त्या कुटुंबात पुढे शिक्षण घेण्यासाठी एका अकॅडमीमध्ये गेलेला होता, ते कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, त्या आई वडिलांवर सुद्धा मोठा घात झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी त्या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबाला जी काय घटना घडली त्यातनं न्याय मिळाला पाहिजे। शेवटी गेलेला जीव हा परत येऊ शकत नाही, परंतु पुन्हा अशा घटना घडण्याचा कुठेही हा प्रसंग होता कामा नये, अशा प्रकारचं या ठिकाणी सखोल चौकशीचे आदेश या ठिकाणी शासनाने दिले पाहिजे।